नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण विकासाभिमुख राजकारण कशाला म्हणतात आणि द्वेषावर आधारित राजकारण कशाला म्हणतात हे बघूया. कारण आपण बऱ्याचदा वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो की यांचं राजकारण द्वेषावर आधारित आहे आणि यांचं राजकारण विकासाभिमुख राजकारण आहे किंवा आमचं राजकारण विकासाभिमुख राजकारण आहे, त्यांचं राजकारण द्वेषावर आधारित राजकारण आहे. असे शब्द आपण वाचतो, ऐकतो. पण तर नेमकं द्वेषावर आधारित राजकारण म्हणजे काय आणि विकासाभिमुख राजकारण म्हणजे काय, विकासासाठीचं राजकारण म्हणजे काय हे आपण बघितलं पाहिजे. त्यासाठी राजकारण म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ. कारण राजकारण हा विषय प्रत्येकाने समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण देश हा राजकारणी व्यक्ती चालवत असतात, शासनामध्ये राजकारणी व्यक्ती असतात आणि त्यांनीच प्रशासन निश्चित करतात. प्रशासनावरही त्यांचाच प्रभाव असतो, जनतेवरही त्यांचाच प्रभाव असतो. त्यामुळं राजकारण ही विकासाची चावी आहे, सत्तेची चावी आहे. ही दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. प्रत्येक राष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी व देश चालवण्यासाठी अनेक नेते निर्णय घेतात व ते काम करतात, निर्णय घेतात आणि त्यांचं जे कृती उक्ती करतात ते काम करतात. त्याला राजकारण असं म्हणतात. आणि त्या राजकारणाचा मुख्य उद्देश सत्ता मिळवणे आहे आणि सत्तेच्या माध्यमातून राष्ट्राचे प्रश्न सोडवणे हा दुय्यम हेतू उद्देश असताना दिसतो. आणि या राजकारणामध्ये स्वरूप आपण समजून घेताना आणखीन काही मुद्दे आपण लक्षात घेऊ आणि मग ते द्वेषावर आधारित राजकारण आणि विकासाभिमुख राजकारण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं राष्ट्र, आपलं राज्य कसं चाललं पाहिजे, कुठल्या तत्वावर चाललं पाहिजे, कोणत्या विचाराचा, कोणत्या धोरणाचा आपण आग्रह धरला पाहिजे आणि राज्य हे कशासाठी चालवलं पाहिजे याचा विचार करणं, याचा विचार मांडणं, त्या विचाराचा आग्रह धरून तो विचार मांडणं आणि तो पूर्ण करण्यासाठी आपलं एक विचारधारा पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणं आणि सत्तेत येण्यासाठी निवडणुकाची योजना, निवडणुका लढवणं आणि निवडणूक यशस्वी होण्यासाठी विधायक मार्गाचा अवलंब करणं आणि आम्ही जो काही ध्येय आणि धोरण ठरवलेलं आहे, जो विचार घेऊन चालतोय तो जिंकणं, त्यासाठी निवडणुका जिंकणं किती आवश्यक आहे लोकांना पटवून देणं आणि आपला जे काही ध्येय आणि धोरण आहेत, आपला जो काही विचार आहे ते सत्तेत आल्यानंतर ते रुजवणं, त्यासाठी प्रयत्नशील असणं, त्यामध्ये येणारे अडथळे जर कोणी आणत असेल तर त्यांना बाजूला करून आपले ध्येय धोरण साध्य करण्याच्या प्रक्रियेचा एकंदरीत हा जो भाग आहे तो राजकारणाचा भाग असतो. सामाजिक, सांस्कृतिक असेल, भौगोलिक असेल, आर्थिक असेल, इत्यादी घटकांच्या प्रभावाने एक विशिष्ट विचार अंगीकारून या देशाची सामाजिक व्यवस्था, सांस्कृतिक व्यवस्था, भौगोलिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था लक्षात घेऊन आणि त्या घटकांचा प्रभाव लक्षात घेऊन त्या प्रभावाचा वापर करण्याचं काम राजकारणी करतात. आणि हे सत्ता मिळवण्यासाठी, सत्तेत आपलं प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी ज्या काही कृती आणि उक्ती करतात त्या प्रभावाचा वापर करून तो राजकारणाचा एक भाग असतो. पुढच्या भागात आपण पुन्हा समाजकारण म्हणजे काय आणि राजकारण याच्यात काय भेद असते ह्या पुढच्या एका व्हिडिओत बघणार आहोत. पण आत्ता बघणार आहोत आता मी जे काही सांगणार आहे ते विकासाभिमुख राजकारण म्हणजे काय. तर ज्यांच्या कृती आणि उक्तीचा मुख्य हेतू
ज्या पक्षाचा किंवा ज्या राजकीय व्यक्तीचा, त्याच्या कृती आणि उक्तीमागची मुख्य प्रेरणा आपल्या मतदारसंघाचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा विकास कसा होईल याने प्रेरित आणि प्रभावित झालेला असतो, त्याला विकासाभिमुख राजकारण म्हणतात. म्हणजे त्यांच्या कृती उक्तीतून ते विकास घडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतात आणि त्यासाठीच ते विचार मांडतात, त्यासाठीच ते सत्तेत निवडणुका लढवण्यासाठी प्रयत्नशील असतात, असा त्यामागचा एक भाग असतो. आता विकासाभिमुख नेतृत्व काय करते? विकासाची कामं करते आणि विकासाची कामं करून, निधी आणून किंवा चांगले कायदे करायला लावून, काय चुकीचं काय कायद्यात असेल तर कायदे दुरुस्ती करायला प्रेरित करणं, आपल्या सत्तेतल्या आलेल्या त्यांना पण प्रभावित प्रेरित करणं, आणि विरोधी पक्षात जर तो राजकारणी असेल तर विरोधी पक्षांना मदतीला घेऊन सत्तेत असणाऱ्या सत्तेला विधायक कायदे करायला प्रेरित करणं, चुकीचे असतील ते दुरुस्त करणं, हे सगळे विकासाभिमुखच राजकारणाचा भाग आहे. देशासाठी, राज्यासाठी, मतदारसंघासाठी विविध योजनांची योजना करणं, विविध उपक्रम राबवण्यासाठी शासनाला विनंती करणं आणि शासनाकडून ती विनंती मान्य करून घेण्यासाठी ज्या कृती उक्ती केल्या जातात त्या विकासाभिमुख राजकारणाचा भाग आहे. म्हणजे आणि ह्या राजकारणाचा भाग म्हणूनच मग देशामध्ये धरणं बांधले जातात, विविध योजना राबवल्या जातात, शाळा महाविद्यालय उभारले जातात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्या जातात तो राजकारणाचा भाग आहे. आता समाजकार, काही जण म्हणतात की आम्ही राजकारण करत असताना समाजकारण करतो. समाजकारण काय? स्वतःच्या पैशातून स्वतःचे विचार मांडून, स्वतः एखादा प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी स्वतःच्या पातळीवरून मदत करणं, यासाठी सत्तेचा उपयोग न करणं, म्हणजे राजकीय सत्तेचा उपयोग करणं. जे जसं समजा विधानसभा असेल, विधान परिषद असेल, म्हणजे तिथला निधी न आणता स्वतःचाच एक निधी आणणं, आणि या ठिकाणी सर्व इतर राजकीय हेतू डोळ्यासमोर न ठेवता, जरी निधी आणला तरी राजकीय हेतू न ठेवता सगळ्यांचं हित, सर्व समाजाचं हित, पक्षीय विचार न करता सगळ्यांचं हित करणं, हा एक समाजकारणाचा भाग असतो. आपण त्यावर डिटेल पुन्हा बोलू. तर मित्र, विकासाभिमुख नेतृत्व काय करते? विकासाचे मुद्दे उपस्थित करते. मग निवडणुकीमध्ये विकासाभिमुख नेतृत्व कोणते मुद्दे उपस्थित करते? आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही या योजना राबवणार, हे उपक्रम राबवणार, हे कायदे दुरुस्त करणार, जनतेच्या हिताचे अमुक निर्णय घेणार, जनतेच्या विकासाचे हे आमचं प्लॅनिंग आहे, आमचा रोडमॅप असा आहे, अशा पद्धतीने ते सतत बोलत राहणार. या ठिकाणी आम्ही हे प्रकल्प उभारू, आम्ही ह्या ठिकाणी हे करू, ह्या समाजावरचा अन्याय आम्ही दूर करू, त्या समाजावरचा अन्याय आम्ही दूर करू. म्हणजे हे सगळे मुद्दे विकासाभिमुखच मुद्दे आहेत. आणि लोकांना विकासाभिमुख कशावरून समजायचं? त्यांच्या कृती आणि उक्तीतून, त्यांच्या धोरणातून, त्यांच्या उपकरणातून, तुमच्या मतदारसंघातले, तुमच्या राज्यातले, आपल्या देशातले प्रश्न, अडचणी आणि समस्या सोडून माणसाचा सर्वांगीण विकास होणार असेल, ज्यांच्या ध्येय धोरणामुळे आणि त्यांच्या विचारामुळे, ते विकासाभिमुख राजकारणाचा भाग आहे. मग काही जणांचं राजकारण हे द्वेषावर आधारित असते. म्हणजे काय करतात ते? द्वेषावर आधारित राजकारण सध्या महाराष्ट्रात चालू आहे का? आपल्या मतदारसंघात चालू आहे का? याचा तुम्ही शोध घ्या. मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो. द्वेषावर आधारित राजकारण करणारे माणसं कोणते मुद्दे उपस्थित करतात? ते उपस्थित करतात, मी या मतदारसंघात जन्मलो म्हणून मला निवडून द्या. जन्मस्थळ या मतदारसंघात माझं आहे म्हणून मी भूमिपुत्र आहे आणि मला निवडून द्या.
आणि तो इथं इथं जन्मला नाही म्हणून त्याला देऊ नका. म्हणजे जन्म हे त्यांच्या जन्मस्थळ हे त्यांच्या राजकारणाचा उद्देश आहे. जन्मस्थळानं लोकांना प्रभावित करणं आणि ज्याचा त्या मतदारसंघात जन्म झाला नाही त्याचा द्वेष करणं. त्यानं तिथं जन्माला नाही म्हणून त्याला पाडून टाका. त्याने इथं जन्माला आला नाही त्याला कशाला, मग त्याने किती विकास केलेला असू दे, पण त्यानं जन्माला आला नाही मग त्याला पाडा. त्यानं आपल्या मतदारसंघातला नव्हतं म्हणून त्याला पाडा. हे सगळे जे धोरणं आहेत हे द्वेषावर आधारित राजकारणाचा भाग आहे. तसेच प्रदेश झालं, जात झाले, उपजात झाले, पोटजात झाले, हे सगळे जे काही विकृतीचा भाग असतो हे मानवाने निर्माण केलेल्या विकृतीतून निर्माण झाले. द्वेष आधारित जाती, द्वेषावर आधारित जातीयवाद जो आहे ना विकृतीचा भाग असतो. तर मग तो आपल्या जातीचा नाही, आपला सोयरा नाही म्हणून त्याला पाडा. म्हणून हा एक भाग जो असतो हा सुद्धा द्वेषाधारित राजकारणाचा भाग असतो. फक्त त्याचा दोष काय नाही, त्यानं विकासाचं अभिमुख नेतृत्व आहे, त्याच्याकडे नेतृत्व कौशल्य आहे, तो चांगलं काम करू शकतो, चांगलं योगदान देऊ शकतो, विकासाभिमुख प्रकल्प त्यानं राबवलेले आहे, राबवू शकतो, योगदान दिलेलं आहे मतदारसंघासाठी. हे सगळं मान्य आहे आम्हाला, पण ते आमचा सोयरा नव्हतं, आमच्या जातीचा नव्हतं, मग पाडाच त्याला. हे राजकारण जे असते हे द्वेषावर आधारित राजकारण असते. मग अशा वेळी संविधान मानणारी माणसं, समता मूल्य मानणारी माणसं, परिवर्तनाचा विचार घेऊन जगणारी माणसं या गोष्टीला मान्य करत नाहीत. म्हणून विकासाभिमुख नेतृत्व टिकून ठेवण्यासाठीचा प्रयत्न त्या मतदारसंघातील सुज्ञ लोक करतात. त्यामुळे अनेक विकासाभिमुख नेतृत्व या राज्यामध्ये टिकून राहू शकले. ते ह्या विकासाभिमुख नेतृत्वाला विकासाभिमुख जनतेने दिलेल्या साथीमुळे. एकटा नेता किती विकासाभिमुख राहू दे तो निवडून येऊ शकत नाही, कारण त्यांना तेवढीच जनता सुज्ञ पाहिजे, तेवढीच जनता विचारी पाहिजे, विवेकी पाहिजे. आणि कोण सत्ता दिली तर तो विकास करू शकतो याची जाण असणारा सुजाण मतदार असेल तरच विकासाभिमुख राजकारण चालू शकते आणि विकासाभिमुख नेतृत्वही टिकून राहू शकते. मित्रांनो, आता प्रदेशाचा मुद्दा सांगितला, जाती पोटजातीचे सोयऱ्या धैर्याच्या राजकारणाचा मी विषय सांगितला. हे द्वेषा आधारित हे मुद्दे वापरले जातात. काही जण भाषेचा मुद्दा काढतात, तिची मूळ भाषा मराठी नव्हं, तिची मूळ भाषा, तिची मातृभाषा दुसरी आहे, मग ती मातृभाषा तिला मराठी बोलता येते चांगलं, मराठी तिला किंवा त्याला ज्या उमेदवार उभा राहिला तिला मराठी उत्कृष्ट बोलता येते, काय अडचण नाही, चांगलं बोलता येते, संवाद साधणं ती चांगलं साधू शकते, पण तिची मूळ मातृभाषा नाही. ती आपल्या प्रदेशात दुसऱ्या राज्यातली होय किंवा दुसऱ्या मतदारसंघातली हे जसा मुद्दा आहे तशी तिची मातृभाषा मराठी नाही, ती दुसरी भाषिक आहे, मग तिला पाडा किंवा त्याला पाडा. हे द्वेषावर आधारित राजकारण असतं. पण संविधानाने हे कुठंच म्हटलेलं नाही की या भाषिकालाच या इथं निवडणूक लढवता येते त्या किंवा त्या जातीलाच निवडणूक इथं लढवता येते, त्याला असं काही म्हटलेलं नाही. हां, काही राखीव मतदारसंघ आहेत तिथं त्या गटासाठी जी जागा सुटलेली आहे त्यांच्यासाठी ते राजकारणाचा ते म्हणजे समाजाला इतरांनाही जे दुबळ्या घटकांना प्रतिनिधित्व देण्यासाठीची ती योजना संविधानकर्त्यांनी केलेली आहे, तिथं तो भाग आहे. तर मातृभाषेचा मी विषय सांगत होतो. मग मातृभाषेच्या मुद्द्यावरून त्याला पाडा, हाही एक मुद्दा तो लोकद्वेषावर आधारित. एखाद्या विषय चांगले विचार मांडले, परंतु त्याने विचार मांडलाय, परंतु आपल्याला त्याने विचार मांडल्यामुळे समाजातील सुज्ञ जनतेला त्यानं जागरूक केल्यामुळे आपली सीट त्यावेळेस गेली. मग यावेळेस उभा राहिलेला आहे ना, मग त्याचा द्वेष करून त्याला पाडा, विचार मांडलं तरी पाडा. अशा पद्धतीनं
विचाराची मांडणी, द्वेषावर आधारित राजकारण चालते. आणि द्वेषावर आधारित राजकारण चालणारे माणसं, मी अजून एक सांगितलं की तुम्हाला ते एक मुद्दा राहून गेला, जातीचा, पुढजातीचा. तसं कुळ एक काढतात. काय भानगड आहे की कुळ अजून करायला आला. हजारो, तुम्ही मी म्हणतो म्हणून ऐकू नका, मानवजातीचा इतिहास अभ्यास होतो तुम्ही, नेटवर टाकून विचारा की मानवजातीचा इतिहास काय. तर मानवजातीचा विचार हा लाखो वर्षाचा इतिहास आहे. लाखो वर्षे विवाह संस्थाच नव्हती. आज जी अवलाद जनावरं पैदा करतात आपली, तसं माणसं तशी अवलाद करतात. जसं तिथं मग लग्न संस्थाच नसल्यामुळे जाती संस्थाच नव्हती. त्यामुळं कुणीच शुद्ध कुणी अशुद्ध नाही, पण ही कुळाची शुद्धता म्हणून आम्ही शुद्ध कुळाचे आहोत आणि तो शुद्ध कुळाचा नाही, ही जी मांडणी केली जाते ही द्वेषावर आधारित. म्हणजे ज्यांना ज्यांना आपण शुद्ध कुळाचे आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी DNA चाचणी करून घ्यायची, तर लक्षात येऊ शकते. कारण या देशामध्ये अनेक वंशाचं, अनेक कुळाचं, अनेक जातीचं, अनेक पोटजातीचं संकर झालेलं आहे. हे निर्माण केल्यावर जाती, पोटजाती, हे कुळ, वंश नावं दिल्यावर देखील, पूर्वी तर विवाह संस्था नव्हतेच तेव्हा तर हे कुळापिळाचा काही विषयच नव्हता. त्यानंतर हे सगळं सुरू झालं. लक्षात आलं का? तर हे सगळं द्वेषावर आधारित राजकारण आहे की या कारणानं तो कुळाचा नाही, अमुक नाही, तमुक नाही. तर मित्रो, ह्या द्वेषावर आधारित राजकारणाला जर खतपाणी घालण्यात मध्ये आपण यशस्वी ठरलो आणि तेच ते कारण करतात, मग ते सतत सांगत राहणार. द्वेषावर आधारित राजकारण करणारी माणसं मग ते विकासाचा मुद्दा घेतच नाहीत. कारण एखादा काय असते, त्यांची अडचण काय असते माहिती आहे काय, पुढचा जो उमेदवार असतो तो उमेदवार किंवा अनेक कामं केलेली असतात विकासाभिमुख, अनेक निर्णय चांगले घेतलेले असतात, तो जनतेत लोकप्रिय असतो. त्यांच्या घराण्याने चांगले कामं केलेले असतात, त्यामुळे तो लोकप्रिय असतो. मग आता त्याला या विकासाच्या मुद्द्यावर तर त्याला आपण हरू शकत नाही. मग जातीचा मुद्दा काढा, धर्माचा मुद्दा काढा, भाषेचा मुद्दा काढा, सोयऱ्याचा मुद्दा काढा, कोणते असे घातक मुद्दे काढा, द्वेषावर आधारित मुद्दे काढा. मग द्वेष पसरवा. मग द्वेष पसरलं की त्याच्याविषयी एक नकारात्मक मानसिकता समाजाची तयार करा. तितकं का वातावरण होईना तितका वेळ तयार करतात आणि पाडण्याचा प्रयत्न करतात. मग विकासाभिमुख नेतृत्व जेव्हा पडते तेव्हा त्या मतदारसंघातला इतर मतदारसंघातले लोक चितू करतात. अरे रे रे रे, चांगला माणूस पाडून टाकल्या का रे, काही नालायक रे तुम्ही, अशा पद्धतीचे त्या मतदारसंघाच्या बाहेरचे लोक त्यांना बोलत असतात. हे तुम्हाला ऐकत असेल. आणि मग खरंच त्यांनाही बऱ्याच जणांच्या लक्षात आहे, अरे विनाकारण द्वेष केला आणि ते पाडलं. कारण हे त्यांना पश्चाताप होतो. कारण बऱ्याचदा एखाद्या विकासाभिमुख नेतृत्व महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणचे पाडून बघितले जनतेने. मग पाडून बघितल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये विकास थांबलेला होता, नव्हे तर मागं गेलेला होता. हे तिथल्या सुज्ञ जनतेच्या लक्षात आलं आणि मग पश्चातापातून पुढच्या निवडणुका झाल्या तेव्हा मग तिथं त्याच पाडलेल्याच व्यक्तीला पुन्हा प्रचंड मताने निवडून दिल्याची काही उदाहरणं आपल्याला दिसून येतात. हे केवळ विधानसभेत, लोकसभेत घडते असं काय द्वेषाचं राजकारण नाही, ग्रामपंचायतमध्ये घडते, ग्रामपंचायत पासून घडते. मी एका गावाला गेलो, जे गाव आपल्या नांदेड जिल्ह्यातलंच आहे आणि तिथं त्या गावाची ओळखच त्या एका व्यक्तीच्या नावानं आहे. पण त्यांना निवडणुकीमध्ये पाडून टाकलं लोकांनी. मग मी जे सरपंच नवीन झाले होते त्यांना मी विचारलो भेटून, घरी जाऊन स्वतः मी घरी गेलो आणि विचारलं की बाबा तुम्ही निवडून आलात म्हणजे किती त्या व्यक्तीपेक्षा एवढं मोठं व्यक्तिमत्व तुमचं आहे, हे फक्त पाहण्यासाठी आलो. म्हणलं मी तुम्हाला तुमच्याशी 4 गोष्टी बोलावं, समजून घ्यावं म्हणून आलो.
आणि तुमच्या यशाचं काय रहस्य आहे? मी यशाबद्दल जास्त बोलत असतो. यशाचा राजमार्गच मी ग्रंथ लिहिलेला आहे ना. तर यशाचं रहस्य मला समजून घ्यायचं होतं. कशाचं यशाचं रहस्य आहे सर म्हणला? फक्त त्याचं काम लोकांना देखवत नव्हतं, त्याचं मोठं होणं लोकांना देखवत नव्हतं म्हणला. त्याचा नावलौकिक वाढू लागला होता म्हणला. देखवत नसल्यामुळं मला उघड निवडून बळं दिलेत म्हणला. हे द्वेषावर आधारित राजकारणाचा एक नमुना म्हणून तुमच्या समोर सांगितलं. आणि असा द्वेषावर आधारित राजकारण या राज्यामध्ये चालल्यामुळे ज्यांच्या सोयऱ्यांची संख्या कमी आहे किंवा ज्यांची भाषिकांची संख्या कमी आहे, अशी माणसं निवडणूक लढवायला धजावत नाहीत. विकासाच्या मुद्द्याला आपण घेऊन जगू लागलो, काम करू लागलो, तर लोक नसले मुद्दे, घाणेरडे मुद्दे काढून आपल्याला आडवं करतात. या भावना आणि भूमिका काही जणांच्या मनात झाल्यामुळे हे लोक द्वेष करतात. दुसरा मुद्दा चारित्र्यहननाचा. आता तुम्हाला बघितलं संगमेनरला जी घटना घडली. मी कोणाची नावं यासाठी घेत नाही फारसं, कारण सध्या आचारसंहितेचा विषय आहे. काही विषय लोक प्रॉब्लेम करू शकतात आणि विनाकारण कुठलेही विषय कुठेही लावत असतात. परंतु मी फक्त एकच सूचित करत आहे फक्त. तर तिथं ज्या महिलेला चारित्र्यावर जे शिंतोडे उडवण्यात आले, ज्या सरंजामदारानं त्या शिंतोडे उडवले, त्याच्यामुळं त्याला गुन्हा दाखल झाला, अटक झाली आणि ज्यांच्या विचारपीठावरून तो बोलला त्यांचं तिकीटसुद्धा कापलंय असं चर्चा आहे. कारण काय तिकीट कापण्याचं ते नक्की सांगता येणार नाही आपल्याला, पण तिकीट गेलं एवढं सत्य आहे. तर मित्र, हे केवळ मग ते स्त्री आहे, मग स्त्रियांच्या चारित्र्याबद्दल तिची अफवा पसरवायच्या आणि अफवा पसरून त्याच्याविषयी त्याच्या वैयक्तिक जीवनावर बोलायचं, हा द्वेषाचाच एक भाग होता. हे द्वेषाच्या राजकारणाचा आणखीन एक नमुना म्हणून मी तुम्हाला हा मुद्दा मी सांगितलेला आहे. द्वेषावर आधारित हे जसं मुद्दे असतात, तर घराणेशाहीबद्दल आता एक घराणेशाही हा एक मुद्दा आहे. आता उदाहरणार्थ एखादा त्याचा बाप खासदार होता किंवा त्याचा बाप आमदार होता, मग त्याच्या घराण्यामध्ये तो लहानपणापासून त्यानं राजकारण बघितलेलं आहे, विकास कामं करताना बघितलेलं आहे, लोकांशी संवाद साधताना त्या कुटुंबातल्या व्यक्तीने बघितलेला आहे, जो की आता नवा उमेदवार म्हणून उभा राहिलेला आहे. त्या परिवारातल्या, मला सांगा, संविधानकर्त्याने असं कुठं लिहून ठेवलंय काय की एखाद्या परिवारामध्ये जन्माला आलेला असेल तर त्याला मतदानाला उभा टाकता येत नाही? ज्याचा बाप किंवा ज्याची माय आमदार होती, खासदार होती, मंत्री होती किंवा कुठलेही लोकप्रतिनिधी होती, विधान परिषदेचे सदस्य होती किंवा कुठले आपल्या जर ग्रामपंचायतचं उदाहरण घेतलं तर पहिलं ग्रामपंचायतचा सदस्य होता, मग सदस्याच्या पोराला सदस्य उभं राहता येणार नाही का? सरपंचाच्या पोराला सरपंच उभा राहता येणार नाही का? म्हणजे मग असा कायदाच नाही उभा राहू नये म्हणून. मग समजा त्या घरात त्याचा जन्म झाला, हा काय त्याचा दोष आहे का? त्याच्यात नेतृत्व कौशल्य आहेत, त्याला सत्य मिळवून समाजाचं हित करायचं आहे, असा आपण मुद्दा लक्षात घेऊ. पण त्या एवढ्या एका कारणामुळे त्याच्यावर अन्याय होईल म्हणूनच संविधानकर्त्यांनी ही अट टाकली नाही ना निवडणुकीसाठी. त्यानेच कोणालाही उभा राहण्याचा अधिकार दिला, विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्याला, आणि तो मतदार असणं अतिशय गरजेचं आहे. आणि तो मतिमंद असू नये, म्हणजे मनोरुग्ण असू नये, एवढे काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. मग इथं कुठं त्यांनी जातीचा घराणेशाहीचा मुद्दा कुठं झालेला आहे की या घराण्यामधल्या यांनी निवडणुकीला उभं राहू नये? हा, मग तुम्ही म्हणत असाल बाबा सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, मग संविधान बदला ना. मग तुम्हाला जर तसं वाटत असेल, त्या व्यक्तीला त्याचा द्वेष करण्याचं काय कारण आहे? तिथं जन्माला आलाय म्हणून त्याचा द्वेष करण्याचं कारण आहे, त्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे.
आणि संविधानकर्ते अतिशय जाणीवपूर्वक, कारण एखाद्या घराण्यामध्ये ते कौशल्य, ती गुणवत्ता त्याला अनुभवातून मिळालेली असते. त्या अनुभवाचा उपयोग करून तो सत्तेच्या माध्यमातून जनतेचे हित करू शकतो. याच एका हेतूने कदाचित संविधानकर्त्यांनी आतापर्यंत देशातल्या संविधानामध्ये अनेक दुरुस्त्याही झाल्या, परंतु कधी ही दुरुस्ती झालेली नाही. कारण कोणाही भारतीय नागरिकावर अन्याय होऊ नये म्हणून त्याचा द्वेष होऊ नये, त्याच्यावर अन्याय केला जाऊ नये. त्यालाही तो भारतीय नागरिक आहे, पहिल्यांदा तो भारतीय नागरिक आहे, कोण्या घरातला यापेक्षा, आणि कोणत्याही भारतीय नागरिकावर त्या कोणत्या तरी अशा एखाद्या मुद्द्यामुळे त्याला वंचित राहता येऊ नये सत्तेपासून. तर जर तो त्याच्यामध्ये कॅबिलिटी असेल आणि जनतेचा पाठिंबा असेल तर तोही सत्तेत झाला पाहिजे. परंतु काही जण घराणेशाहीचाही द्वेष करतात. हे सुद्धा द्वेषावर आधारितच राजकारणाचा भाग आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे पैसा. कोणाच्या घरी पैसा आहे, कोणाच्या घरी पैसा नसतो, कमी अधिक असतो. तुम्ही त्या पैसा विधायक मार्गाने जमा केला नसेल तर तुम्ही टीका करू शकता, तो तुम्हाला अधिकार आहे. पण एखाद्या व्यक्तीकडे पैसा आहे, त्याच्या उद्योग, व्यवसाय, व्यापार, शेती अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याकडे जे पैसा आहे, गुंतवणूक, वेगवेगळ्या कारणातून त्यांनी जो धन जमा केलेला आहे, आणि तो विधायक त्याला तो जेव्हा निवडणुकीचा फॉर्म भरतो तेव्हा तो निधी त्याच्यामध्ये त्याच्याकडे असणारी संपत्ती तिथे व्यक्त करावी लागते. संपत्ती व्यक्त यासाठी केली जाते किंवा तो त्याचा आर्थिक स्टेटसही लक्षात घेतलं जातं. म्हणजे याचा अर्थ ते जे तिथं नोंदवलं जाते ते सगळा पैसा हा व्हाईट मनी असतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या व्हाईट मनी आहे त्याच्याकडे, आणि मग पैसा आहे म्हणून त्याला निवडणुकीमध्ये लढू द्यायचं नाही, तो पैसेवान आहे म्हणून निवडणूक लढू द्यायचं नाही का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नाही तर मग संविधानामध्ये हा बदल करावा लागेल. ज्याच्याकडे एवढे, जसं ओबीसीचा आरक्षणाचा लाभ घेत असताना इतके पैसे असणाऱ्याला तर लाभ घेता येत नाही, तसा मग राजकारणामध्ये उभं राहण्यासाठी एवढे जर ज्याच्याकडे पैसे असतील तर त्यानं राजकारणामध्ये उभं राहू नये, असं संविधानामध्ये दुरुस्ती करून घ्यावी. मग तशी नाही ना, मग त्याच्याकडे पैसे हत्या म्हणून द्वेष करणं हे संविधानाच्या विरोधी भूमिका आहे. मग काही लोक मग त्यांना भांडवलदार म्हणतात म्हणून द्वेष करतात. म्हणजे पैसा मिळवणं हे द्वेषाचं कारण जर होत असेल तर लोक पैसे कसे मिळवतील, हा मुद्दा आपण लक्षात केला पाहिजे. कारण देशातल्या पैशाचा द्वेष करून आणि श्रीमंताचा द्वेष करून या देशामध्ये तुम्ही श्रीमंती कशी वाढवणार आहात. कारण ह्या देशातल्या सगळ्या माणसाचं दारिद्र्य दूर झालं पाहिजे, सगळीच माणसं श्रीमंत झाली पाहिजे, हे विकासाचं धोरण आहे. आणि ते विकासाचं अंतिम धोरण जरी नसलं तरी एक विकासाचं एक उद्दिष्ट आहे की सगळ्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम झाली पाहिजे. यासाठी मग आपण आर्थिक द्वेषच करत असू तर माणसाला कसं काय करणार आहात तुम्ही. समाजामध्ये सगळ्या ज्यांच्याकडे ज्या योजना आलेल्या नाहीत त्यांच्यासाठी योजना निर्माण करा, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करा, असं आपण सांगू शकतो. तर मित्र, ज्या कारणाने असा द्वेष करून एखाद्या व्यक्तीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जे काही कटकारस्थानं केले जातात, अफवा पसरून दिल्या जातात, काही ना काही खोट्या नाट्या अफवा पसरून देणे, गैरसमज तयार करून देणे, हे सगळे द्वेषावर आधारित राजकारणाचा भाग आहे. म्हणून आपल्या शुद्ध नागरिकांनी कोणाच्याही संदर्भामध्ये द्वेषावर आधारित राजकारण जर होत आहे हे आपल्या लक्षात येत असेल तर त्या विकासाभिमुख नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहणं एक भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य ठरते. तर बघूया महाराष्ट्रामध्ये कुठे द्वेषावर आधारित राजकारण होत आहे आणि त्या द्वेषावर आधारित राजकारण करणाऱ्यांना मतदारांनी आपल्या
मताच्या अधिकाराच्या माध्यमातून धडा शिकवणं गरजेचं आहे. धन्यवाद.